नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन व्हिडिओ, नवीन दैनंदिनी. आज आहे आमोशाची दैनंदिनी, म्हणजे आमोस्या चालू झालेली आहे दुपारी 11:45. ती आहे उद्या सकाळी 8:51 म्हणजे जवळजवळ 9 वाजेपर्यंत. तर ह्या कालावधीमध्ये कोणती सेवा करावी, आणि साधी सोपी सेवा आहे बरं का सगळी, आणि त्या सेवेचं काय महत्त्व आहे आणि त्या सेवेमुळे कोणत्या अडचणी दूर होतात हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही आहे खूप सुंदर अशी सकाळ. सकाळ म्हणता येणार नाही किंवा पहाट पण येणार नाही. 5:45 वाजले होते आणि चांगलं फटफटलं होतं, म्हणजे चांगलं उजाडलं होतं बरं का. आणि हे आपल्या अंगणातली सगळी झाडं आहेत, सुंदर झाडं आहेत. चैत्रपालवी खूप छान फुटलेली आहे सगळ्या आंब्यांच्या झाडाला, आणि सगळ्या छोट्या छोट्या झाडांवर छोटी छोटी नवीन पालवी आलेली आहे. आणि सगळं घर अंगण साफ केलं. त्यानंतर पाणी मारते मी अंगणामध्ये आणि सगळ्या झाडांना पाणी घालून घेते आणि मग स्वतःच आवरून घेते. आणि पाणी सुकेपर्यंत माझं आवरून होतं, म्हणजे पाणी छान सुकलं की रांगोळ्या चांगल्या उमटतात, म्हणून मग हे अर्धा पाऊण तासामध्ये मी हे कामं करून घेते. तर बाहेर आल्यानंतर हे त्यावेळेस घेतलेली क्लिप आहे बरं का, जवळजवळ 5:45 वाजता. तर हे आहे अंगणातली फुलं. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे फुलं पण कमी झालेत आणि फुलांचा आकार देखील कमी झालेला आहे. तर होईल, ते पण मोठे होतील. जरासं पावसाचा शिडकावा पडायला चालू होईल तेव्हा फुलांचा आकार पण वाढतो आणि फुलं भरभरून येतात आणि आपलं मंदिर गजबजून जातं. शेवटी ऋतू आहेत, येणार आहेत, जाणार आहेत. तर असो, सगळं महाराजांच्या आशीर्वादाने आहे. तर सगळं आवरल्यानंतर छान मस्त रांगोळ्या काढून घेतल्या. नेहमीप्रमाणे अंगणातली रांगोळी, प्रवेशद्वारातली रांगोळी, परत तुळशीजवळची रांगोळी, हे नेहमीचं असतंच रुटीन. त्याचबरोबर आज मंगळवार आणि अमावस्या देखील चालू होणार, त्यामुळे दुग्ध शर्करा योग सेवा करण्याचा, सेवेकरी लोकांना हे दोन्ही जुळून आलं की जो आनंद होतो तो सेवेकरी लोकच जाणवत, कारण भरभरून सेवा करायला मिळते. तर अशी अमावस्या 11:45 लागणार होती. त्यामुळे मग रांगोळ्या वगैरे झाल्यानंतर तुळशीची पूजा, उंबराची पूजा करून देवपूजा करून घेतली. तर रांगोळ्या काढायला बाहेर आलं की हमखास गाई दारात येतात, कारण गाई आमच्या पलीकडच्या गल्लीतच त्यांचं घर आहे, त्यांचा गोठा आहे बरं का. त्यामुळं दिवस उजडला की ते गाईचे मालक सगळ्या गाई सोडतात आणि गाईंना जाण्याची वाटच माझ्या अंगणातून आहे. त्यामुळं ते नित्यक्रम आहे, रांगोळी काढताना गाईची पूजा होतेच होते. मी सगळं सामान घेऊनच येते बाहेर. तर तुळशीची पूजा नेहमीप्रमाणे, उंबराची पूजा आणि मग देवपूजेची तयारी. तर देवपूजेच्या तयारीमध्ये आजच जरा भांडे वगैरे साफ करून घेतले, कारण सप्ताह झाला आपला नुकताच स्वामी समर्थ पुण्यतिथीचा आणि गुरुचरित्र पारायणाचा. तर त्यामुळे बऱ्यापैकी आपण कलश वगैरे हलवला नव्हता. कलशाची पानं पण जरा सुकल्यासारखी झाली होती, म्हणजे 7 दिवस कलश हलवायचाच नसतो. त्यामुळे नाहीतर मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा जे जसे वार येतील किंवा अमावस्या, त्यावेळी मी तो कलश हलवून स्वच्छ करून त्यामध्ये दुसरी आंब्याची पानं घालून पूजन करत असते. पण सप्ताह कालावधीमध्ये ते कलश हलवायचे नाहीत. लक्ष्मीचा असू द्यात किंवा दत्तगुरूंचा मांडलेला असू द्यात, कलश 7 दिवस हलवायचे नसतात. त्यामुळे काल आपला सप्ताह पूर्ण झाला. मग आज सर्व कलश साफ करून दुसरा कलश मांडणी केली. तर कलश मांडणीचा एक खास व्हिडिओ केलेला आहे मी, तो आपल्या चॅनेलवर आहे. त्याची मी लिंक आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. अगदी यथासांग कलशपूजन आणि कलश मांडणी कशी करायची हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर कलश मांडणी झाल्यानंतर आपल्या देवांचा अभिषेक, त्यामध्ये श्रीयंत्राचा आणि महाराजांचा अभिषेक. तर महाराजांना पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त, फलश्रुती, त्याचबरोबर श्रीयंत्रावरती आपण घेतलेलं आहे श्रीसूक्त, फलश्रुती आणि व्यंकटेश स्तोत्र. हे अभिषेक ही नित्यसेवा माझ्या घरात नेहमीतच असते. अमावस्या असू द्यात किंवा आणखीन कुठलेही वार असू द्यात, ही सेवा मी चुकवत नाहीच नाही, कारण सवय लागून गेलेली आहे सेवेची आणि ह्या सेवेमुळे भरपूर भरभराट होते. हा स्वतःचा अनुभव आहे. मुलांची छान प्रगती होते आणि काही मागावं लागत नाही हो महाराजांना. महाराज फक्त
फक्त सेवेची भूकेली आहे. तुम्ही सेवा करा आणि निर्धास्त व्हा. महाराजांवर सगळं सोपवून आपली सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराज आपोआप सॉल्व करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे ही सेवा मी नित्यनियमाने करते, चुकवत नाही. आणि नंतर देवपूजा झाल्यानंतरची आरती, देवपूजा झाली की महाराजांना मी साखर घालून कोमट केलेलं दूध ठेवते आणि मग आरती करून घेते. जवळजवळ जमलं तर मी 10:30 वाजता आरती करते. बऱ्यापैकी जर कुठे जायचं असेल तर तो वेळ चुकतो, म्हणजे लवकर होते, किंवा कुणी पाहुणे आले असतील तर उशीर होऊ शकतो. पण शक्यतो मी आरत्या 10:30 वाजताच करते. आणि नंतर ही आहे आपली देवपूजा झाल्यानंतरची क्लिप. आज आपण रांगोळ्या पण बदललेल्या आहेत. मंगळवार असल्यामुळे कुलस्वामिनीची आपण रांगोळी काढलेली आहे. त्याचबरोबर मंगळवारची जी रांगोळी असते ती रांगोळी देखील काढलेली आहे. तर तुम्हाला आपली देवपूजा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगत जावा. आणि तुम्हाला सेवा कोणती पाहायची आहे का वेगळी ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण अमावस्येच्या सेवेबद्दल बोलतो आहेत, तर ते कंटिन्यू करूया. तर आज अमावस्या कालावधी दुपारी 11:45 चालू झालेला आहे. तो आहे उद्या सकाळी 8:51 म्हणजे जवळजवळ 9 वाजेपर्यंत. तर अमावस्याची चालू झाली त्यावेळी मी केलं होतं दही भात, म्हणजे साधा भात जो असतो तो भात करून घेतला. जमलं तर मीठ घालू नका भातामध्ये, तर बिनमिठाचा भात करून घेतला आणि त्यामध्ये दही घातलं आणि त्याचं शिंपण आपली जेवढी वास्तू आहे, म्हणजे तुमचा फ्लॅट असू द्या किंवा घर असू द्या, त्या वास्तूमध्ये करायची. हे अमावस्येची खूप प्रभावी सेवा आहे बरं का. तर ह्या सेवेमुळे ना आपल्या वास्तूमध्ये सुख शांती समाधान नांदतं आणि आपल्या वास्तू शांत राहते नेहमी. दही भाताचं शिंपण हे बाहेरूनच करायचं आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये देखील राहत असाल तर खाली जाऊन आपले जिथं फ्लॅट आहे त्याच्या बाहेरून करा, काही हरकत नाही. किंवा आपलं बैठे घर असेल बाहेरून करा, काही हरकत नाही. नंतर पंचमहायज्ञातील महान यज्ञ आहे गाईचा घास आणि महाराजांचा नैवेद्य. तर हा गाईचा घास आणि नंतर हा आहे महाराजांचा नैवेद्य. तर महाराजांच्या नैवेद्याला 2 चपात्या, आम्ही आमरस बनवला होता, पालकची भाजी आणि भात, असा साधासुद्धा नैवेद्य माझा 10:30च्या आरतीच्या अगोदर झाला होता. तर तो मी दाखवून मग आरत्या केलेल्या आहेत. त्यावेळेला नाही झाला तुम्ही एखादं फळ ठेवू शकता किंवा खडी साखर देखील ठेवू शकता. महाराज आपण जे दाखवू अनन्यभावाने मनापासून ते महाराज गोड मानून घेतात, काहीही हरकत नाही, काही वाईट होत नाही जर आपण पूर्ण अन्नाचा नैवेद्य 10:30ला दाखवला नाही तर. हे एक नीट समजून घ्या. जे आपल्याकडे आहे अवेलेबल ते तुम्ही अगदी मनापासून नैवेद्य दाखवा. तर असा हा नैवेद्य. पंचमहायज्ञावर आपण एक छानसा व्हिडिओ बनवूया, छान समजून सांगते मी त्याच्यामध्ये पंचमहायज्ञ म्हणजे नेमकं काय ते. तर पुढची अमावस्येची सेवा सांगते. तर पुढची अमावस्येची सेवा खूप प्रभावी आहे बरं का. तर ती आहे आपण जेव्हा फरशा पुसतो ना, म्हणजे अमावस्या कालावधीमध्ये बरं का, म्हणजे आता समजा लागली आहे 11:15 वाजता अमावस्या, तर आणि उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत केव्हाही जो अमावस्या कालावधी आहे त्यावेळेमध्ये आपण फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र, खडा मीठ आणि हळद हे घालायचे 3 महत्त्वाच्या वस्तू. आणि जे काही आपलं लिक्विड असेल ते घालायचं आणि नंतर फरशा पुसायच्या. ही अशी सेवा केल्याने घरातील नकारात्मक शक्ती येतच नाही आणि जरी असेल तर ती निघून जाते. घरामध्ये शांतता नांदते आणि मुलांच्या काही तक्रारी होत असतील, घरामध्ये पती पत्नीचे वाद होत असतील तर त्यासाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. वाटताना आपल्याला सोपी वाटते पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे. त्यामुळे दर शनिवारी आणि अमावस्याला ही सेवा चुकवू नका, ही कळकळीची विनंती आहे. अगदी साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत. एकदा करून बघा, केल्यानंतर अनुभव येणारच आहेत आणि आल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. तर अशाच छोट्या छोट्या सेवा मी रोज तुम्हाला सांगणार आहे. त्याचसोबत आपली दैनंदिनी देखील असणार आहे. आपण महाराजांच्या नैवेद्याला काय बनवलं किंवा घरच्यांच्या जेवणासाठी काय बनवलं हे सगळं मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे एखादा नवीन व्हिडिओ आला तर तो मिस होणार नाही आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ वेळच्या वेळी भेटतील. चला मग आता नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू, नवीन सेवेसोबत आणि नवीन महाराजांच्या नैवेद्यासोबत. सगळ्यांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, मनापासून कृतज्ञता. असाच माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगत असते. एक जरी सेवेकरी घडला माझ्या सांगण्याने तर ते जे पुण्य आहे ते जगाच्या पलीकडे असणार आहे. जसं महाराज म्हणतात नेहमी, सेवा करा सेवेकरी व्हा. माणूस जपा माणूस शिका, शेवटी परमेश्वर हा माणसात आहे.
तर असंच आपली सेवा घरोघरी पोहोचवायची आहे आपल्याला. त्यामुळे आपण रोज छोटे छोटे सेवा घेत असतो, त्याचे प्रभाव सांगत असतो. तुम्हाला जरी काही अनुभव आला तर तो देखील माझ्यासोबत शेअर करा. आपण आपल्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येऊ. चला मग नवीन व्हिडिओसोबत परत भेटू. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.